नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात। तर ही एक एनर्जी चेक रीडिंग आहे। तर तुमची करंट सिच्युएशन काय आहे, एनर्जी काय आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तसेच त्यावरती डिवाइन गायडन्स काय मिळते का तेही आपण पाहणार आहोत। तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। सो ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ। शिव बाबा प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग। शिव बाबा प्लीज गाइड मी। My angels, spirit guides, my ancestors, Archangel Michael, please guide me in this reading. आपण तुमची करंट सिच्युएशन एनर्जी जी आहे ती चेक करत आहोत। तोपर्यंत तुम्ही थोडंसं मेडिटेट करा। तुम्हीही मेडिटेट करायचं आहे। खूप सारे मेसेजेस आलेले आहेत, तर त्यातले आपण काही घेऊया। ओके, तर फर्स्ट कार्ड आलं होतं 3 ऑफ सॉर्ड्सचं। तर नक्कीच येथे दिसून येत आहे जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी नात्यांमध्ये दुःख आहे, त्रास आहे, पेन आहे। मे बी असू शकतं कोणीतरी तुमचं हृदय जे आहे ते येथे तोडलेलं आहे। तुमचे जे पर्सन आहेत ते तुम्हाला सोडून दुसरीकडे कुठेतरी थर्ड पार्टी सिच्युएशनमध्ये गेलेले आपल्याला येथे दिसून येत आहे। तसेच जी काही एनर्जी सध्याची जाणवत आहे तुमच्या नात्यांच्या संदर्भामध्ये, तर नक्कीच येथे दिसून येत आहे एक निगेटिव्हिटी आहे। डेव्हिलचं कार्ड इंडिकेट करतंय निगेटिव्हिटी आहे नात्यांच्या बाबतीमध्ये, तुमच्या लव रिलेशनशिपमध्ये, तुमच्या वैवाहिक नात्यामध्ये येथे थर्ड पार्टी सिच्युएशन आपल्याला दिसून येत आहे। मे बी जी कोणी थर्ड पार्टी आहे तिने तुमच्यावरती अनेक प्रकारे निगेटिव्ह अटॅक केलेले आहेत, स्पेल वर्क्स केलेले आहेत, काही कालिक क्रियाए सुद्धा केलेली येथे दिसून येत आहे। तर नक्कीच ही जी काही रीडिंग आहे ती आज अशा पर्सनच्या बाबतीमध्ये आहे जे तुमच्या जीवनामध्ये मागील काही काळामध्ये होते, परंतु आता ते तुम्हाला सोडून दुसरीकडे कुठेतरी गेलेले आहेत। सो नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे, सेपरेशन आहे अँड त्याला कारणीभूत थर्ड पार्टी सिच्युएशन आहे। तर ही रीडिंग अशा लोकांसाठी आहे ज्यांच्या नात्यांमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स आपल्याला येथे दिसून येत आहे। एका नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्या नात्यावरती दिसून येत आहे अँड हे सगळं करणारी व्यक्ती जी आहे ती एक फिमेल एनर्जी आहे। मे बी ती मेल बॉडीमध्ये असू शकते किंवा फिमेल बॉडीमध्ये असू शकते, बट ही फिमेल एनर्जी आहे अँड ती सध्या एकटी आहे। मे बी असू शकतं ती एकट्याने जीवन जगत आहे अँड त्यामुळे तिने तुमच्या फॅमिलीवरती, तुमच्या पर्सनवरती येथे काहीतरी ब्लॅक मॅजिक केलेलं आपल्याला दिसून येत आहे। तर मे बी असू शकतं हे तुमचं मॅरिड लाईफ असेल किंवा तुमचं लव्ह रिलेशनशिप असू शकतं। मे बी ज्यांच्यासोबत तुमचं प्रेम आहे किंवा होतं मागील काही काळामध्ये अँड इतर लोकांच्या इंटरफेअरमुळे त्यामध्ये काही ब्रेकडाऊन झालेलं आहे, काही सेपरेशनची स्थिती आपल्याला दिसून येत आहे। तर सध्या जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते खूप जास्त दुःखी आहेत, कारण की त्यांचे पार्टनर त्यांना सोडून दुसऱ्या थर्ड पार्टी सिच्युएशनमध्ये गेलेले आहेत। अगेन 3 नंबर इंडिकेट करतोय की जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत नक्कीच त्यांच्या मॅरेज लाईफमध्ये किंवा त्यांच्या प्रेमसंबंधामध्ये तिसऱ्या व्यक्तीची येथे एंट्री झालेली आहे। म्हणजे असू शकतं तुमचे जे पार्टनर आहेत ते तुम्हाला सोडून दुसरीकडे गेलेले आहेत। तर नक्कीच सध्याची जी काही सिच्युएशन आहे ती तुमची दुःखाची आहे। तुम्ही सध्या मेडिटेट करत आहात, विचार करत आहात, ओव्हर थिंकिंगची एनर्जी आहे। असू शकतं तुम्ही स्वतःला एकटं फील करत आहात, तुम्हाला असं वाटत आहे की सगळं तर चांगलं होतं, फॅमिली चांगली होती। मे बी असू शकतं काहींच्या जीवनामध्ये त्यांना मुलंही असतील, तर तुम्हाला असं वाटत असेल की सगळंच तर चांगलं होतं, आपण तर सगळं चांगलं करत होतो, बट ह्या व्यक्तीला असं वागण्याची काय गरज होती, एवढं सगळा चांगला संसार होता किंवा असू शकतं एवढं चांगलं लव्ह रिलेशनशिप होतं,
यामध्ये अजूनही प्रोग्रेस झाला असता, यामध्ये अजूनही चांगली सक्सेस मिळाला असतं जीवनामध्ये, परंतु तुम्ही सध्या हा विचार करत आहात की ह्या व्यक्तीला असं वागण्याची काय गरज होती, एवढं सगळं म्हणजे तुम्ही तुमच्या नात्यामध्ये भरपूर एफर्ट्स टाकलेले आहे. तुम्ही त्या व्यक्तीसाठी मे बी तुमचा हस्बंड असेल, तुमचा पार्टनर असेल, तुमचा पर्सन असेल, त्याच्यासाठी मेल फिमेल कोणी असो, त्याच्यासाठी तुम्ही खूप जास्त एफर्ट्स येथे टाकलेले आहे, परंतु त्या व्यक्तीने तुम्हाला येथे दिसून येत आहे काही खूप जास्त तुम्हाला दुःख, दर्द, यातना दिलेल्या आहेत अँड त्यांनी तुम्हाला समजून घेतलेलं नाही आहे. तर ही व्यक्ती तुमच्या जीवनामधून सध्या 3च कार्ड आहे, अगेन 3चं कार्ड इथे दिसून येत आहे. 3 ऑफ वॉर्ड्स, 3 ऑफ कप्स, 3 ऑफ सॉर्ड्स. सो ह्या सगळ्या 3च्या एनर्जी इथे इंडिकेट करत आहे अँड 100% आय शुअर की तुमच्या नातेसंबंधामध्ये इथे दिसून येत आहे थर्ड पार्टी सिच्युएशन आहे. मे बी ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे, ज्यांना माहिती नाही आहे कदाचित त्यांना पुढे जाऊन माहिती होईल. तर या प्रकारची एनर्जी इथे आहे. तर नक्कीच मागील काही काळापासून खूप जास्त संघर्ष, यातना सुरू आहेत, म्हणजे वादविवाद सुरू आहेत, तुमचं त्यांच्याशी वादविवाद सुरू आहे, ते तुमच्याशी भांडत आहेत, मे बी ते त्यांचं प्रूव्ह करत आहेत, त्यांचं योग्य आहे असं त्यांना वाटत आहे, तुम्हीही तुमचं प्रूव्ह करत आहात, तुम्हीही सांगत आहात की तुम्ही जे काही केलं ते सगळं तुमचं खरं आहे, तो म्हणतोय माझं खरं आहे अँड त्यामध्ये इतर लोकांनीही आता इंटरफिअर केलेलं आहे. मे बी तुमच्या फॅमिलीमधील इतर लोक असतील त्यांनी सुद्धा यामध्ये आता म्हणजे उडी घेतलेली आहे तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये. तर नक्कीच येथे दिसून येते वादविवादाची स्थिती आहे, संघर्षाची ही स्थिती आहे अँड कम्युनिकेशन नाही आहे, कम्युनिकेशनमध्ये लॅकनेस आहे, सुसंवाद नाहीये, मे बी काहीही तुमचं बोलणं होत नाहीये, मे बी फोनवर असो किंवा प्रत्यक्षात असो तुम्हालाही बोलण्याची इच्छा नाहीये. मे बी येथे असंही दिसून येते तुम्हाला त्या व्यक्तीचं तोंडही पाहण्याची इच्छा नाही आहे, तुम्हालाही आता नको झालं हे सर्व, तुम्हालाही वाटत आहे की आपण एवढं सगळं करून ह्या व्यक्तीने अशा प्रकारे वागण्याची काहीही गरज नव्हती अँड एवढं सगळं चांगलं होतं, एवढा सगळा व्यवस्थित सुखी संसार होता किंवा एवढं चांगलं नातं होतं, मे बी ज्यांचे लग्न झाले नाही ते नातं मॅरेजपर्यंत जाणार होतं, परंतु मध्येच थर्ड पार्टी सिच्युएशन आल्याच्यामुळे तुमच्या नात्यामध्ये इथे दुरावा आलेला आहे अँड आता तुम्ही ह्या नात्याला नकार देत आहात, तुम्हाला आता हे नातं मुळात नकोच आहे. अशा प्रकारची एनर्जी आपल्याला इथे दिसून येत आहे, करंट सिच्युएशन आपल्याला दिसून येत आहे. तर यामध्ये भविष्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे की जे कोणी खूप जास्त आध्यात्मिक आहे तुमच्या दोघांपैकी, जो कोणी पार्टनर खूप जास्त डिवाइनशी कनेक्टेड आहे, स्पिरिच्युअल आहे, खूप जास्त एक चांगल्या वृत्तीचा आहे अँड खूप जास्त तुम्ही परमेश्वराची भक्ती करत आहात, ज्ञान मार्गामध्ये आहात, भक्ती मार्गामध्ये आहात, असे कोणी पीपल जे आहेत तर त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला चेंज होत आहे. तर चेंज कोण घेऊन येणार आहे? चेंज परमेश्वरच घेऊन येणार आहे, शिवबाबाच चेंज घेऊन येणार आहेत, कारण की सगळ्या आत्म्यांचे ते परमात्मा आहेत. तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये ते काही एंजल्सला पाठवत आहेत. येथे दिसून येते टेम्परन्सचं कार्ड इंडिकेट करतंय एंजल्स तुमच्या जीवनामध्ये एंटर करत आहेत. काही असे पीपल, हेल्पफुल पीपल तुमच्या जीवनामध्ये येत आहे अँड तुम्ही जो मार्ग स्वीकारलेला आहे आध्यात्मिकतेचा, मेल फिमेल कोणीही असो, यामध्ये जेंडर पर्स्पेक्टिव्ह नाही आहे, हे लक्षात ठेवा. जरी मेल असाल आणि तुम्ही स्पिरिच्युअलिटीमध्ये पुढे जात आहात, फिमेल असाल आणि तुम्ही स्पिरिच्युअलिटीमध्ये पुढे जात आहात, तर नक्कीच एंजल्स तुमच्या सोबत आहेत. तुमच्या जे काही कर्माचे जे काही फळ आहे ते तुम्हाला पुढील काही काळामध्ये मिळताना दिसून येत आहे, बिकॉज तुम्ही आतापर्यंत खूप जास्त सहन केलेलं आहे. जी कोणी थर्ड पार्टी सिच्युएशन होती त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये एक निगेटिव्हिटी आलेली आहे, नकारात्मकता आलेली आहे अँड तुमचे पर्सनही दिसून येत आहे कुठल्या तरी ॲडिक्शनमध्ये, व्यसनामध्ये सुद्धा फसलेले येथे आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे तुमच्या पर्सनला हे समजतच नाही आहे की खरं काय आहे, काय करायला पाहिजे हे त्यांना समजत नाही आणि ते अजून यामध्ये अडकत चाललेले आहे. निगेटिव्ह एनर्जी ही त्यांना अडकवत आहे, फिमेल एनर्जी कोणी असो ती सुद्धा त्यांना अडकवत आहे अँड तुमच्यापासून दूर घेऊन जाते. परंतु तुम्हीही आता ह्या सर्व गोष्टींना मागे टाकून आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पुढे जात आहात. तुम्हीही आता भविष्यामध्ये दिसून येते खूप जास्त स्पिरिच्युअल होत आहात, तुमची अवेकनिंग होत आहे, अवेकनिंग स्टेजला तुम्ही आहात.
हँगमॅनचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे तुम्ही आता ह्या परिस्थितीमध्ये अडकून राहणार नाही आहात, कारण तुमचा ऑरा जो आहे तो पॉझिटिव्ह होत आहे. तुम्ही एक प्रकारे हाय व्हायब्रेशनमध्ये जात आहात, कारण की आता ह्या सर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊन सुद्धा काहीतरी जीवनामध्ये आहे आणि ते तुम्हाला करायचं आहे. या बाबतीमध्ये तुम्ही खूप जास्त सतर्क झालेले आपल्याला येथे दिसून येत आहे. सो भविष्याची एनर्जी तुमची पॉझिटिव्ह असणार आहे. एंजल्स तुमच्या सोबत येथे दिसून येत आहे. सो क्लेमेंट दिस रीडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू. पॉझिटिव्ह कार्ड आहे खूप जास्त, तर तुम्हाला ही रीडिंग क्लेम करायची आहे. तुमच्या पर्सनला तुमची येथे व्हॅल्यू दिसत नाही आहे. त्यांनी वेळोवेळी तुम्हाला येथे नकारलेलं आहे, रिफ्यूज केलेलं आहे. तुमच्या भावनांना त्यांनी समजून घेतलेलं नाही आहे असंही येथे दिसून येत आहे. तर तुमच्या भावनांचा जो कप आहे तो त्यांनी नाकारलेला आहे बिकॉज ऑफ नो मॅच्युरिटी. त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी नाही आहे. फक्त त्यांना त्यांचं एन्जॉयमेंट हवी आहे जीवनामध्ये. एक प्रकारे व्यसन, एक प्रकारे थर्ड पार्टीमध्ये अडकलेले आहेत ते, त्यामुळे त्यांना तुमच्या बाबतीमध्ये काहीही देणं घेणं येथे दिसून येत नाहीये. तर हे सर्व सध्याची जरी एनर्जी असेल तरी भविष्यामध्ये तुम्ही स्पिरिच्युअलिटीमध्ये पुढे जात आहात, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पुढे जात आहात. डिवाइन तुमच्या सोबत आहे. तुमच्या जीवनामध्ये दिसून येतं एक न्यू सोलमेट किंवा ट्विन फ्लेम किंवा अशा एका व्यक्तीची एंट्री होत आहे जी तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त एनर्जी घेऊन येत आहे. एक पॉझिटिव्ह एनर्जी, मंगलकारक एनर्जी, एक मंगल होत आहे, म्हणजे चांगलं होत आहे, काहीतरी पॉझिटिव्ह होत आहे. जे इतक्या दिवस निगेटिव्हिटी होती, खूप जास्त तुम्ही दुःखी राहिलात, संघर्ष होते, वादविवाद होते, खूप जास्त पेनफुल सिच्युएशन होती, तर त्यामध्ये चेंज होऊन एक अशी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येत आहे. मे बी मेल फिमेल कोणीही असो, तर त्या व्यक्तीची एंट्री भविष्यामध्ये होताना दिसून येत आहे. अँड हे जी काही व्यक्ती येत आहे ती तुमच्याकडे परमेश्वर पाठवत आहे. दिसून येत आहे विदिन 5 वीक्स किंवा 5 डेज नंतर तुम्हाला दिसून येईल तुमच्या जीवनामध्ये ह्या व्यक्तीची एंट्री होत आहे, जे की खूप जास्त स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक आहे अँड तुमच्या लेवलशी कनेक्टेड आहे. तुम्ही ज्या प्रकारे आध्यात्मिक होत आहात भविष्यामध्ये, त्याच प्रकारे एक आध्यात्मिक म्हणजे डिवाइनशी कनेक्टेड असणारीच व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येत आहे, जी तुमच्याशी म्युच्युअल फिलिंग्स ठेवेल, जे तुम्हाला समजून घेईल, जे तुमच्या फ्रिक्वेन्सीशी कनेक्टेड असेल अँड समसमान तुमच्या भावना असतील, म्हणजे म्युच्युअल फिलिंग्स येथे आपल्याला दिसून येत आहे. तर नक्कीच भविष्याची एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह तुमच्यासाठी आहे. सो क्लेमेंट दिस रीडिंग तुमच्या जीवनामध्ये बदल होत आहेत अँड हे बदल तुम्हाला स्वीकारायचे आहेत. सो मी हे बदल स्वीकारत आहे अशी तुम्हाला कमेंट करायची आहे. आय ॲक्सेप्ट इट म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. तर नक्कीच भविष्यामध्ये तुमच्यातील जो काही एनर्जी आहे, सध्या कुंडलिनी शक्ती जी आहे ती ॲक्टिवेट होत आहे. हे कार्ड आपल्याला इंडिकेट करतं ही व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये जे काही तुम्हाला इथून मागच्या काळामध्ये तुम्हाला नाही त्या गोष्टीमध्ये बॅलन्स साधता आला, तर तो बॅलन्स साधता येणार आहे. तर चॅरिटचं कार्ड इंडिकेट करतंय तुमच्यातील पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह ह्याच्या दोन्ही भावना आहेत त्या आपल्याला येथे बॅलन्स होताना आपल्याला दिसून येत आहे. तर नक्कीच हे खूप जास्त पॉझिटिव्ह कार्ड आहे. इन अँड एनर्जी म्हणतो आपण, ती एनर्जी येथे आपल्याला इंटिग्रेट होताना दिसून येत आहे, बॅलन्स होताना दिसून येत आहे. कारण की जो कोणी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येणार आहे तो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला एका वेगळ्या आयाममध्ये घेऊन जाणार आहे. एका अशा ठिकाणी, म्हणजे सध्याची तुमची एनर्जी लो फीलची आहे, म्हणजे सध्या तुम्ही दुःखी कष्टी आहात, परंतु भविष्यामध्ये हीच एनर्जी तुम्हाला पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जात आहे. तुमच्या जीवनामध्ये एक सत्कार्य करतानाही भविष्यामध्ये तुम्ही दिसून येत आहात. असू शकतं पुढील काही काळामध्ये तुम्ही एखाद्या हिलिंग प्रोफेशनमध्ये जाल, एखादं समुपदेशन म्हणतो काउन्सलर व्हाल, किंवा असंही दिसून येतं कुठल्या तरी अशा चांगल्या पदावरती सुद्धा तुम्ही जाताना दिसून येत आहात. अँड ते सर्व ती व्यक्ती घेऊन येत आहे, कारण की तिला तुमच्या जीवनामध्ये डिवाइन पाठवत आहे. सो
याची जी काही रिडिंग होती ती सध्याची करंट सिच्युएशनची होती. तर बॉटमची एनर्जी आपण पाहतोय. बॉटमची एनर्जी येथे दिसून येत आहे की भविष्यामध्ये तुमचं जो कोणी पार्टनर येत आहे त्याच्यासोबत तुमचं एक हॅपी मॅरिड लाईफ दिसून येत आहे. आत्ताचं जे लाईफ आहे ते तुमचं खूप जास्त दुःखदायक आहे, वेदना आहे, त्यामध्ये त्रास आहे, थर्ड पार्टी सिच्युएशन आहे अँड तुमचा पर्सनली तुम्हाला समजून घेत नाही. परंतु भविष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये जी कुणी व्यक्ती येत आहे ती तुमच्यासाठी ट्रू लव्ह घेऊन येत आहे, डिवाइन लव्ह घेऊन येत आहे अँड त्याच व्यक्तीसोबत दिसून येत आहे पुढील 10 महिन्यामध्ये मॅरेजही होताना दिसून येत आहे. 10 मंथची एनर्जी आहे, तर त्या व्यक्तीसोबत तुमचं मॅरेज होताना दिसून येत आहे. सो ही जी काही तुम्हाला दुःख दर्द देण्याची त्यांची जी कर्म त्यांनी केलेले आहे तर त्याचं फळ त्यांना मिळत आहे. बिकॉज तुम्ही भविष्यामध्ये स्पिरिच्युअल होत आहात, तुमच्या जीवनामध्ये डिवाइन लव्ह येत आहे आणि त्याच व्यक्तीसोबत तुमचं मॅरेजही होताना आपल्याला दिसून येत आहे, तुमचे मुलंही होताना आपल्याला येथे दिसून येत आहे. सो इट्स दिसून येते खूप जास्त पॉझिटिव्ह रिडिंग आहे. तर शिवबाबांच्या नावाने कमेंट करा. ओम नमः शिवाय, हर हर महादेव म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायचे आहे अँड चांगल्या कामाला सुरुवात करायची आहे, पॉझिटिव्हिटीकडे जायचं आहे, निगेटिव्ह राहू नका. सध्याची सिच्युएशन आपल्याला माहिती आहे हे जीवन एक ड्रामा आहे, एक नाटक आहे. नाटकामध्ये जे लिहिलेलं आहे तेच होत असतं. परंतु आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या लोकांच्यासाठी अँड शिवबाबांचं ऐकणाऱ्यांच्या लोकांसाठी नक्कीच शिवबाबा खूप छान अँड एक चांगला पाथ, एक चांगला मार्ग त्यांच्यासमोर घेऊन येतात. तसंच तुमच्याही जीवनामध्ये घडताना आपल्याला दिसून येत आहे. चेंज होत आहे, बदल होत आहे. त्या व्यक्तीसोबत डिवाइन लव्ह तुमच्या जीवनामध्ये येत आहे, त्या व्यक्तीसोबत तुमचं मॅरेजही होताना आपल्याला दिसून येत आहे. सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह रिडिंग अँड इट्स व्हेरी गुड साईन फॉर यू. तर नक्कीच सध्याची जी काही सिच्युएशन आहे त्यामध्ये स्टक राहू नका, तर भविष्याकडे वाटचाल करा. भविष्यामध्ये पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे एंटर होत आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे भूतकाळात ज्या काही घटना घडल्या त्या बाबतीमध्ये तुम्ही विचार करत आहात, तर तो विचार आता सोडून द्या. कारण की तुमचा पर्सन जो आहे तो त्या थर्ड पार्टी सिच्युएशनकडे निघून गेलेला आहे. तर तुमची एनर्जी आता भविष्यामध्ये चेंज होत आहे, तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह बदल होत आहे. ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा अँड लाईक शेअर सबस्क्राईबही करा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा. ज्यांना पर्सनल रिडिंग हवे, काउन्सिलिंग हवे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. सो थँक्यू सो मच अँड ओम शांती अँड कमेंट करा. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंटही करायचे आहे. थँक्यू.